जुन्नर तालुक्यामध्ये 9,760 एकर क्षेत्र जे वक्फ बोर्डाच्या अंतर्गत मुस्लिम समाजाचं आहे, ज्याच्यावर अनेक लोकांचे अनधिकृत ताबे आहेत, ते सुद्धा उद्याच्या भविष्यामध्ये ताबे काढण्याच्या अनुषंगाने आम्ही काम करणार आहोत। आणि येणाऱ्या काही वर्षाच्या मध्ये आपण बघशाल का जवळपास 100 एकर क्षेत्रावर आम्ही या ठिकाणी ऊस लावणार आहोत। हा जो उत्पादन करणारा ऊस आहे आणि त्याच्यातून येणारे जो उत्पन्न आहे ते संपूर्ण आम्ही मुस्लिम समाजाच्या आरोग्यासाठी आणि मुस्लिम समाजासारखेच जे गोरगरीब वंचित पीडित लोक आहे, जे शिक्षणापासून वंचित आहे, असे अनेक लोक आम्ही या ठिकाणी वकील बनवणार आहोत, डॉक्टर बनवणार आहोत, इंजिनियर या ठिकाणी घडवणार आहोत। आणि आमच्या हातून जी वक्फची जी संपत्ती या ठिकाणी निर्जीव अवस्थेत पडलेली आहे ती सुजलाम सुफलाम करणार आहोत आणि त्याच्यातून उत्पन्न घेऊन यांना आम्ही शिकवणार आहोत। त्यासोबत मी एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला प्रकर्षाने जाणवू इच्छितो, कधी मस्जिद बानेर या संदर्भात ज्या वेळेला याचा व्यवहार झाला, पेन्सिल्व्हिया कंपनीने ज्यावेळेला ही जमीन घेतली 9.5 कोटी रुपयाला, त्याच्यानंतर त्याचा दुसरा व्यवहार त्यांच्या अंतर्गत 2 कंपन्यांमध्ये झाला आणि तो व्यवहार झाल्यानंतर त्या व्यवहाराच्या विरोधात मी स्वतः आणि माझ्यासोबत माझा सहकारी मित्र मझहर महमूद तिरंदाज हे ट्रिब्युनल कोर्ट औरंगाबादला हजर होऊन त्या व्यवहाराला आम्ही आक्षेप घेतलेला आहे। तदनंतर आत्ताचे जे राजकीय पुढारी आहेत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे काही याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन परत हा व्यवहार त्यांनी व्हॅलिड दाखवला आणि व्हॅलिड दाखवल्यानंतर मुख्याधिकारी जे वक्फ बोर्डाचे आहेत त्यांनी अधिकृत पत्र दिलं का हा व्यवहार अधिकृत आहे। त्याच्या विरोधात सुद्धा मी निशाणी 5 वर आत्ता अवेलेबल आहे, उपलब्ध आहे आणि त्याच्यावरसुद्धा आम्ही भविष्यात स्टे घेणार आहे। जवळपास 1,200 कोटी रुपयाचा हा व्यवहार या ठिकाणी होणार आहोत। मला अनेक जीव मारण्याच्या धमक्या आहेत, अनेक पैशाच्या ऑफर आहेत का हा 1,200 कोटी रुपयाचा व्यवहार जुन्नर नगरपालिकेचा जेवढा बजेट आहे ना त्यापेक्षा कितीतरी पटीने हा मोठा व्यवहार आहे। आणि हा व्यवहार शहनशाह जुन्नरच्या धर्तीवर त्यांच्या साक्षीने सांगतो का हा व्यवहार आम्ही होऊ देणार नाही आणि ही मुस्लिम समाजाची जागा आहे, परत ती जागा मुस्लिम समाजाच्या ताब्यातच घेणार आहोत। त्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत जायची सुद्धा पाळी आली तर आम्ही जाऊ। त्यासोबत ज्या ज्या जमिनी लोकांनी ताब्यात घेतलेल्या आहेत त्यासुद्धा या ठिकाणी शहनशाह जुन्नरच्या साक्षीनं त्यांच्यासमोर साक्षीनं सांगतो का यासुद्धा सगळ्या जमिनी आम्ही ताब्यात घेणार आहोत।